तर तू स्पर्श करायचे आणि त्या काकपर्शासाठी ही अपशकुनी माणसं तुझी वाट बघतील. हे कावळ्याला प्रभू रामचंद्राने दिलेलं वरदान आहे. विठ्ठल आणि वर्ष पूर्ण झाल्यानंतर वर्ष चित्रगुप्ताकडे हे प्रवास करीत असताना चित्रगुप्ताकडे आल्यानंतर लेखाजोखा होतो. किती श्रावण संपायच्या अगोदर कोंबड्या खाल्ल्या, किती बकरं ओढली, कारण मांस खावयाची आवड जोडीला वैरी जन्मतरीचा. जन्मा जन्माचा तुकोबाराया म्हणतात, जन्मा जन्माचा वैरी जोडला. मीच म्हणतो असं नाही, गाडगे बाबा म्हणतात कोंबडा बकर मारू नका, मारू नका. आकाडा श्रावण चालू होईल, आकाडा बंद होईल. लयवडली लेखाजोखा चित्रगुप्ता प्रत्येकाचा लेखाजोखा लेफ्ट अँड राईट हँड वर बसलेला आहे. तुम्ही काय करता, वरून काय करता, काय काय बेमटापर्यंत माळा घालता तो, पण आतून कुटील कारस्थान करणाऱ्याने तुकोबारा यांनी पहिलं सांगितलंय माळा घालू नका. ज्यांनी ज्यांनी संधीचं सोनं केलं, कोरोनात अनेक माणसं गेली, कोरोनात अनेक माणसं गेली, चांगली चांगली प्रेमाची माणसं. कोरोना कशासाठी आला होता हो? माणसं माराय. पहिली ही माणसं मरत होती, आताही मरतात, पुढेही मरणार आहेत. मग कोरोना आला कशासाठी? दाखवायचं होतं त्यांना संतांचं प्रमाण हे खरं आहे. काय दाखवायचं होतं? संतांचे विचार खराय. तुम्ही परमार्थाकडे वळा, नाही तर जन्म गेला वाया, तुमचा जन्म वाया गेला. दाखवायचं होतं. बघा बघा कुणा कुणाला कोरोना झाला, त्याच्या बायकोने सुद्धा त्याला जवळ केलं नाही, प्रेमाचा असणाऱ्या व्यक्तीने सुद्धा हकाललं. का? कुठला अभंग मग खरा करायचा होता? नाही रे नाही कुणाचे म्हणून ही मनुष्यानं परमार्थाकडे वळावं. शासन करून का होईना, दंडन करून का होईना, पण हे मन परमार्थाकडे वळवा. कारण हे मन जर परमार्थाकडे नाही वळवलं तर पशु प्राण्यावाने आपण जगलो आणि मेलो. पशु प्राणी सुद्धा तुम्ही जे करतात ते करतात. विशेष तुम्ही काय केलं, तुम्हाला काहीतरी विषय दिला. ज्ञानोबा माऊली सांगतात, बुद्धीचे वैभव अन्य नाही आणि त्या भगवान परमात्म्याकडे चिंतन करणं, त्याला आपलंस करणं, देवाला शासन करून का होईना. मुसलमान माहित आहे जात, ती काय करते, हाणून मारून का होईना. त्यांचं ब्रीद वाक्य आहे, मला सांगा पाकिस्तान वेगळा झाल्यानंतर मुस्लिम राष्ट्र झालं किती लगेच, पण आपल्या इथं एवढी हिंदू असून सुद्धा आता अनेक राज्य
मुस्लिम व्हायला लागली तरी आपण सुधी नाही, हाणून मारून, तसं हाणून मारून का होईना, शासन करून का होईना, दंडन करून का होईना, हे मन परमार्थाकडे वळवा. एखादा परमार्थ करणारा घरात असला तर म्हणते बायको पोरांना खाऊ द्या, खायचे दिवस आहेत, पोराला खायचे दिवस आहेत. चांगल्या विचाराकडे आई बापच घालत नाही. कारण एक पैलवान होता, पैलवान, आणि मोठी कुस्तीचं फळवीर जिंकणार, म्हणजे कुस्त्या खेळायचा तालुक्यात, जिल्ह्यात, महाराष्ट्रात हिंद केसरी होता. पण काही दिवस कुस्तीचं कुठं 5-6 महिने झालं कुस्तीचं कुठं जाहिरात येणार ना, खायचं महाग झालं. आणि एक पेपरला ऍड वाचली त्यानं. मी कशासाठी सांगतोय, शासन करून का होईना, दंडन करून का होईना, पण हे मन परमार्थाकडे वळवा, यासाठी दृष्टांत आहे. मग त्यानं ती पेपरची जाहिरात वाचली आणि त्याचं पण लग्न जमत नव्हतं, लय दिवस झालं होतं इकडे तिकडे बघून. कारण काम नसल्यावर, पैसा नसल्यावर कोण मुलगी देत. पण एका मुलीची ऍड त्या पेपरला आली होती आणि त्या ऍड मध्ये असं लिहिलं होतं त्या मुलीने, श्रीमंताची आणि लाडात वाढणारी ती मुलगी होती. तिनं हात टाकली की मला असा नवरा पाहिजे, त्याच्याकडे काय नसलं चालेल, पण माझ्या चपलाचा जोडा दररोज त्यानं खाल्ला पाहिजे, कानाखाली चपलाचा जोडा दररोज खाल्ला पाहिजे, ही आठ होती. मग ह्यो बहादर म्हणला, आता काय आपल्याला 6 महिने झालं खायला, आपल्याला खारी खोबरं खायला लागते पहिलवान म्हणलं. त्यामुळे म्हणला आता 6 महिने पैसा पण कोण देणार ना, गावात कोण विचारण, आणि कुठे आता ही महाराष्ट्र केसरीची जाहिरात पण येणार, चला म्हणला काहीतरी हाय ना, आठ मिळाली, बायको पण मिळते, काय जोडाच खायला येईल, काय खाताय, चला म्हणला. पण पहिलं जुन्या काळात वाहनं नव्हती. मग हा त्या ज्या जाहिरात पाठवली होती त्या घरी पोहोचला आणि मग मुलगी आणि बाप म्हणला सगळं पसंत, आम्हाला काय हरकतच नाही, कारण बाप हा वैतागला होता या पोरीला. कारण पोरीची आठ अशी म्हणल्यावर कोण येतं, दररोजच्या आपल्याचा जोड खायचा का सोपा आहे, कोण तयार होणार आहे ना. पण ही पैलवान तयार झालं होतं. सांगितलं बाबा ही आठ मान्य आहे का, तो म्हणला आठ मान्य आहे, पण आमच्या गावातलं कोण लग्नाला येणार नाही, माझी पण एक आठ आहे, लय मी एक येईल आणि एक घोडा गाडी घेऊन येईल मी एक, आणि एक कुत्रे येईल, जास्तीत जास्त एवढे येईल, तुम्ही लग्न करून द्या, मी आपलं तिला घेऊन घरी जाईल. मग ठरल्याप्रमाणे ठीक आहे, ठिकाण अनुमती आली, तारीख ठरली, त्यानं घोडा घेऊन बायकोच्या गावी जाऊन लग्न धुकाला झालं. आणि हिनं नवा कोरा चप्पलच्या दुकानातून काय आणला होता, चांगलाच सँडल आणला होता, एक आणखी त्याला सुटकेस. आता श्रीमंताचीच तिचा हट्ट, काय कुणाचं काय हट्ट असतील काय सांगता येत नाही. म्हणला मग ते बॅगेत आणि कपड्याची बॅग अशा 2 बॅगा घेतल्या आणि घोडा गाडीत ठेवल्या आणि घोडा गाडी चालली. भरपूर अंतर लांब होत आणि मागे बारकं कुत्रं आणलं होतं, ते बांधलं घोडा गाडी, टक 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 चालू. 10, 15, 20, 25, 30, 50 किलोमीटर गेल्यानंतर कुत्र बेलकाटायला लागलं आणि काय करायला लागलं, असं बेलकाटाय. आता किती चालणार आहे बारकं पिल्लो, किती चालणार आहे. म्हणला मी माणसाला एकदा सांगतो, पण प्राण्याला मी 2दा सांगतो. माणसाला फक्त एकदा सांगतो, प्राण्याला 2दा सांगतो. आता बिचारा परत घोडा गाडी चालू, टुकडुक 5-6 किलोमीटर गेल्यानंतर 10 शेवटी ते बेल काढलंच. त्यानं आंग दिलं टाकून एवढ्यात असं वाटलं की त्याला बाहेर थांबी होती गाडी, तलवार घेतली, काय केलं काय त्या कुत्र्याच्या पिल्लूचं कट केलं. चला घोड्याची गाडी परत तगडाक. आता 80 किलोमीटर गेल्यावर घोड तरी काय दम काढते का, चालू घोड्याला म्हटलं बघ मी माणसाला फक्त 2दा सांगतो, नाही माणसाला एकदा सांगतो, प्राण्याला मी 2दा सांगतो. तू जर आता बेल काढलास आणि बसून राहिला तर तुझं काय खरं नाही.
परत पुढे गेलं 20, 25, 30 किलोमीटर गेल्यानंतर घोडं बसलंच किंवा काय अंतर पहिलं पूर्वीच्या काळी त्यानं तलवार काढली त्या घोड्याचं. बिचारीला 2 सुटकेस घेऊन आतल्या आत घाबरत परत 10 किलोमीटर 15 किलोमीटर चालावं लागलं. आणि चालकत बेकड हिनं पण धापा टाकीत पण कशाला आता, कारण ही माणसाला एकदा सांगते घरात आत बसवलं आणि परत आय संग सकाळी उठल्यापासून सारवते, दुधाची धार काढते, गायांच्या धारा काढते, अनेक काम. आणि ते सुटकेस मध्ये होता ना नवी जोडा हाय असा राहिला. एक दिवशी काय झाला, बाप म्हटला काय गंमत आपल्या लाडक्या लेकीचं बघा यावं. येत घरापर्यंत येत तिला बातमी कळते ही चौकात आलं ते, ही चौकात जाते, तिथं थांबू नका म्हणलं. थांबू नका तुम्ही का, कारण इथं जर तुम्ही थांबला ना ती माणसाला एकदा सांगते, प्राण्याला 2दा सांगते, ते माणसाचं काय नाही करत, ती डायरेक्ट तलवारीनं कटच करते. काय खरं नाही ते. मग निघाय चालला तेवढ्यात त्याला कळतं बाजूच्या लोकांकडून तुझं सासरे आलं. मग ते परत जातं त्याला सासऱ्याला घेऊन येतं. सासऱ्याला सांगतं की तुमची लाडात वाढलेली मुलगी होती, हट्टी होती, आणि ही हट्ट घालवण्यासाठी लाडात वाढलेलं ही त्यासाठी प्राण्याचं दृष्टांत की 2 प्राणी मारावं लागलं. पण लाडात वाढलेले शासन करून का होईना, दंडन करून का होईना, पण हे मन वटणीवर आणलं. तसं परमार्थ करायला किंवा भगवंताला आपलंच करायला संत विचार आपल्या हृदयात बसण्यासाठी आपलं मन शासन करून का होईना, दंडन करून का होईना, पण हे मन परमार्थाकडे वळवा. कारण देवाशिवाय काहीच नाही. कारण तिथं जे घडतं आणि जे श्रीमंत होतात, गरीब होतात, किंवा अनेक रोग निर्माण होतात, अनेकांना काय व्याधी निर्माण होतात, काय ना 6-6 महिने, वर्ष 18 ऑपरेशन नेत नाही. कारण सत्ताच कुणाचे, देवाचे. म्हणून त्या देवाला का शरण जावं, कारण देणारा घेणारा तोच आहे ना. देता देव येथे याची सत्ता काय आहे. मनुष्याचं काही नाही. खुळकुळा तरी मी केलं अहंकार. परमार्थ काय शिकवतो, परमार्थ शिकवतो की मी इथं शून्यच आहे. आता राजेश महाराज किती मोठा आहे हे 2 मिनिटं मी तुम्हाला सांगतो. मला सांगा जग किती मोठा आहे हो. मला सांगा अख्खं जग जर आपण धरलं तर हे हात एवढं लांब केलं एवढं दाखवता येईल, आपला हात जेवढं लांब जातोय तेवढं दाखवता येईल, का जास्त दाखवता येईल, असं फिरून दाखवता येईल, एवढं आहे. मग मला सांगा त्याच्यामध्ये पांढरवाडी गाव किती दिसेल हो. तर मला सांगा बिल्डिंग मध्ये कोण राहिले का, बिल्डिंग वर एकावर एक खाली 4 व्हीलर बघितलं का, 4 व्हीलर जंगलातल्या बारक्या 4 व्हीलर बघितलं ते, बारक्या 4 व्हीलर. तसं मला सांगा सॅटेलाइट वरनं जर जग बघितलं, त्या जग आपण पाहिलं तर आपली वस्ती ही केसावर बसण्याच्या टोकावर सुद्धा नाही. आणि मग केसाच्या टोकावर नसेल तर आपण त्याच्यात किती असेल. हा तिथं आपण शून्यच आहे हे परमार्थ शिकवतो. अहंकार घालवण्यासाठी परमार्थ करावा. माझा बंगला, माझी गाडी, मोटार, कारण आजच्या सेवेसाठी घेतलेला अभंगात नाथ महाराज
उपदेश करतायत संसार हे सोडू नका, कारण संसार करत असताना भक्ती कशी करावी हे उत्कृष्ट सल्लागार जर कोण असतील तर ते संत आहे. तुम्हाला संसारही सोडू नका आणि भक्तीही करा. तुकडोजी महाराज सांगतायत, सांगा मी काय करू, संसार म्हणे तू ये इकडे, भक्ती म्हणे तू चाल पुढे. संसार करू का भक्ती करू, कारण संसारही सोडू नका आणि भक्तीही करा. कारण संतांचं जर पाहिलं तर परमार्थच हाच संसारचा. संत चोखामेळाचं जर उदाहरण घेतलं, संत चोखामेळाची बायकोची डिलिव्हरी होती, 9 महिने 9 दिवस पूर्ण झालं होतं आणि वंश तुमच्या चोखामेळाला सांगितलं की बहिणीला सांगा आत्याला तेवढं वंश पाठवून द्या. म्हणून चोखामेळा भगवंताच्या नामचिंतनात घडून गेलं. मग इकडे भगवान परमात्म्याला काळजी लागली. भगवान परमात्म्यानं काय केलं, मग चोखोबाच्या बहिणीचं रूप घेतलं, साडी नेसली, कुंकवाचा टिळा लावला आणि चोखोबाच्या बायकोची सगळं बाळंतपणीची काम सगळी भगवान परमात्म्याने केली. कारण चोखोबाची बहीण शारंग धरून भगवान परमात्मा चोखोबाची बहीण झाला. नट येण्याची नटावा इतका आणि इतकं सुंदर बहिणीचं हुबेहूब रूप घेतलं आणि सगळी कामं चोखोबाच्या पत्नीची बाळंतपणीची केली. कारण विषय काय झाला त्यांचा, आपलं हे इंद्रिय पंचमहाभूतापासून बनतं. पाणी, जमीन, अग्नी, वायू आणि आकाश, या पंचमहाभूतापासून आपलं हे देह शरीर बनत असतं आणि हे शरीर परत पंचमहाभूतात विलीन होत असतं. जमिनीमध्ये काय जातं, आपलं हाड, रक्त, मांस हे जमिनीपासून. पाणी जे मलमूत्र, घाम, सर्दी हे सगळं जल. वायू, हवा, केसापासून नाकापर्यंत जी हवा आहे त्या हवेमुळं आपण खाल्लेलं शरीरामध्ये शरीरासाठी पोषक असणार आणि शरीराला पोषक नसणार काय केलं जातं, या हवेच्या मार्फत ते चांगलं शरीरासाठी ठेवलं जातं आणि पोषक नसणार घटक बाहेर काढलं जातं. हे हवा आपण हवेवर जगतो. काहींना वाटतं हवा, कोरोनाच्या वेळी कळलं, समजलं आपल्याला दूषित कोरोना हवा दूषित होती तर आपलं जगणं मुश्किल केलं होतं. कारण या हवेच्या मार्फत आपल्या आतल्या क्रिया सदृढ होत असतात. ही जर हवा थोड्या वेळासाठी जर बंद केली तर सृष्टी बंद होईल.
म्हणून ही वायू, आकाश, हे जठराग्नी, अग्नी, हा जठराग्नी, अन्न तुमचं पचन केलं जातं. मी परत एकदा सायकल आतमध्ये होते. हे अग्नी, पाणी, पोकळ आहे ते फुफ्फुस, हृदय, हे आकाश या तत्वामध्ये विलीन होतं. हे पंचमहाभूतापासून आपलं शरीर बनलंय आणि पंचमहाभूताला परत जात असतं. का आपण दुःखी का होतो, दुःखी कष्टी का होतं? कारण आपलं ममत्व निर्माण होतं. आणि हे ममत्व जायचं असेल तर परमार्थाकडे आपल्याला वळलं पाहिजे. विठ्ठल कारण ममत्व जावं असं वाटत असेल. ममत्व म्हणजे काय? ममत्व म्हणजे बाल्याचे आहे, बाल्याचं पापा, मैं तेरी तू मेरा दुनिया से क्या लेना. ह्या आपण ज्या सिक्वेन्स मध्ये आपण जगत असतो, ज्या विचारामध्ये जगत असतो, संत महात्मे सर्वांचं भलं व्हावं ह्या हेतून जगत असतात. संत महात्मे कशासाठी इथे येतात? कारण तुम्हा आम्हाला सुख देण्यासाठी येत असतात. त्यांचं मूळ काय? वाढवया सुख भक्ती भाव धर्म, वाढवया सुख भक्ती भाव धर्म. कशासाठी येतात? तिथं तुमचं सुख वाढावं आणि कुळाचारी नाम असणाऱ्या विठ्ठलाची आपली भक्ती, प्रेम, वात्सल्य, जिव्हाळा त्याच्याविषयी निर्माण व्हावा यासाठी संत महात्मे इथे येतात. आणि येथे फक्त उपकारासाठीच येतात. त्यांचं दुसरा काही हेतू नाही. कारण ज्ञानेश्वर माऊलींचा जर अवतार पाहिला तर नाथ महाराजांचा आणि नामदेव महाराजांचा अवतार पाहिला तर तुकोबारायांचा. आजचा सेवेसाठी घेतलेला अभंग, पक्षी अंगणात उतरतात की संसार जीवाला, संसार करत असताना संसारही सोडू नका. नाथ महाराज म्हणतात की संसारही सोडू नका, पण संसार करत करतच तुम्ही भक्ती कशी करा त्या अभंगाच्या पहिल्या.
शांती ब्रह्म एकनाथ आजच्या घेतलेल्या अभंगाच्या पहिल्या चरणात सांगताय पक्षी अंगणी उतरती ते का गुंतून राती तैसे असावे संसारी जोवरी प्राचीनाची दोरी. पक्षी अंगणात उतरतात, दाणं खातात, पोट भरलं की उंच भरारी मारतात. त्या तत्वता मनुष्यानं राहिलं पाहिजे. आता मला सांगा, पक्षी कुठून येतात? वरून येतात. कुठून येतात? वरून येतात. आम्ही कुठून येतोय? हा, मग मला सांगा, आता जातात कुठं? जातात कुठं? वर. मग आपण सुद्धा राजहंस, पक्षी माहिती आहे राजहंस. मनुष्य चंद्रावर गेला बुद्धीच्या जोरावर अनेक, पण त्याला अजून सुद्धा दूध आणि पाणी वेगळं करता आलं नाही. फक्त पाण्यात प्रमाण दुधातलं चेक केलं जातं. राजहंस असा प्राणी आहे, त्यानं काय केलं? दूध आणि पाणी वेगळं केलं. देवानं निर्माण केलेलं. मला माहित आहे घुबड, माहित आहे का घुबड? घुबड त्याला रात्रीचं दिसतं आणि दिवसा दिसत नाही. मग कुठली लेन्स बसवली असेल त्याला? कुठली लेन्स बसवली असेल डोळ्याला? आता बघा 10,000, 5,000, 80,000, 1.25 लाख किती लेन्सेस. मग मला सांगा, अशी कुठली घुबडाला लेन्स बसवली की त्याला दिवसा दिसत नाही पण रात्रीचं दिसत? मग घुबडाचा अध्यक्ष आणि घुबडाच अनेक घुबडे एकत्र आली आणि त्यांनी मीटिंग घेतली की सूर्य नाहीच, कारण त्याला दिवसा दिसत, सूर्य कधी बघितला? मग काय म्हणतोय अध्यक्ष आणि घुबडाबरोबर असणारी बिल्डिंग ती सुद्धा काय म्हणते? बरोबर आहे, सूर्य नाहीच. अशी किती घुबड, अध्यक्ष आणि घुबडाची गँग किती आली आणि सूर्य नाही म्हटलं तरी सूर्य. आणि माणसातली अशी घुबड कितीही म्हटली की देव नाही, किंवा अशी घुबड किती त्याची संघटना आली तरी देव आहेच. विठ्ठल आता देव दिसत नाही म्हणजे ते नाही का? देवा सगळं मटेरियल बनवलंय बरं का. फक्त आम्ही वाढायचं काम करायचं. कांदा, लसूण, कोथिंबीर सगळं मसाला बनवलाय. कारण उत्तम गाणारे, कारण कीर्तनकार असा काम कधीतरी कीर्तन करणारा कीर्तनकार आहे, पण त्याला साजसं रूप आणलंय त्या दोन गायकांनी. त्यांच्यासाठी टाळ्या. कारण सुंदर असं गायन केलं. आणि मृदंग वादक सुरेख नंबर 1. मला आज सुरेख असं मृदंग वादक पण चांगले भेटले, कारण मला गायला येत नाही पण गाणाऱ्याचा आवाज ऐकून मंत्रमुग्ध होता येतं. त्यामुळे त्यांच्यासाठी सुद्धा एकदा टाळ्या. आणि ज्यांचं वर्षश्राद्ध आहे आणि त्यांच्या तुम्ही आम्ही पाहुणे रावले किंवा घोडके परिवार इथं समस्त परिवारांना सुद्धा एक वेळ आपण धन्यवाद देऊन टाळ्या वाजवूया. आणि ईश्वर आज आत्म्यास सद्गती मिळावी ही ईश्वर चरणी आपण प्रार्थना करूया. देव आहे पण अंतरंगात आपण डोकावून पाहिलं पाहिजे. कारण देव आहे, देव नाही कसं काय? मला सांगा, मेंदू आहे का? मेंदू तुम्ही म्हणता हाय. पोस्टमॉर्टम कोणी बघायला गेले का? पोस्टमॉर्टम मध्ये असं टाका काढला जातो, हे बघायला ना टाका काढला जातो, मग मेंदू दिसतो. मग मला सांगा, मेंदू दिसतो म्हणजे मेंदू आहे. आता देव दिसतो का?
पण मेंदू मध्ये असंख्य विचार चालतात, असंख्य. आता माझ्या डोक्यामध्ये काय चाललंय, तुमच्या डोक्यामध्ये काय चालतंय, प्रत्येकाला मेंदू एकच, पण विचार असंख्य. असंख्य विचार दिसतात का? मग मला सांगा, असंख्य विचार आहेत का नाहीत? मग देव आहे का नाही? हवा दिसती का असती? हा, दिसत नाही. चित्रपट असतो का दिसतो? चित्रपट असतो दिसतो ना. आपली फजिती होती ती अंगाची. या कांडाने जर चेंडू मारला, शिक्सर मार 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 मार, अंगाची लय लय होती. मग दिसलेलं खरं का असलेलं खरं का कळालेलं खरं? स्वप्न दिसत का असतं? स्वप्न दिसत का असतं? दिसत का? बरं दिसत, स्वप्न दिसत, पण फजिती होते खरी. मग मला सांगा, संसार खरा आहे का? दिसत नसणारी पण गोष्ट आहे. संसार खरा आहे का? करतोय आपण आता, खरा आहे का? खरा. मला सांगा, लहान ही आम्ही तुम्ही लहान होतो, लहान संसार, लहानपणी पण संसार खेळलाय तुम्ही. नकली आठवतंय का? भांडी कोंडी, नवरा बायको खेळत असताना कुणा कुणाला आठवतंय? आता मोबाईल मुळे तो खेळ गेला संसाराचा, पण खेळलाय ना. आणि त्या खेळात कोणी बोलवलं जेवायला किंवा खेळाय बोलवलं की तो संसार काय होता तेव्हा मोडत होता. आणि हे पण संसार का टिकणार आहे का? बातुकलीच्या खेळामध्ये एक राजा एक राणी, कुणाचाच संसार पूर्णत्वेला गेलेला नाही. बलाढ्य असणारा रावण 80,000 बायका होत्या, 1.25 लाख नातू होत, सोन्याचं सोनं सोन्याचं सोनं, सोन्याची घरं होती, सोन्याचा सोन्या सोन्याचा सोन्या. असं असणाऱ्याची सुद्धा पूर्तता त्यानं 3 इच्छा केल्या होत्या. समुद्र गोडा करील, सोन्याला सुगंध आणील, स्वर्गाला शिडी बनवील. 3 इच्छा पूर्ण करता आल्या नाही त्या. त्यामुळे सामान्य जीवानं कोणत्याही आशेत किंवा इच्छेच्या भानगडीत पडूच नाही. ज्याप्रमाणे पक्षी अंगणात उतरतात, दाणं खातात, निघून जातात, उंच भरारी मारतात, पक्षी अंगणाविषयी आसक्ती धरत नाहीत किंवा दाण्याविषयी आसक्ती धरत नाहीत. तसं गुंतून राहू नका संसारामध्ये. माझा बाल्या बाल्याच्या आहे, बाल्याला काय, पिलाला हे केलं पाहिजे, ते केलं पाहिजे, करत राहा करत राहा, पण त्याच्यात गुंतून राहू नका. कारण तैसे असावे संसारी जोवरी प्राचीनाची दोरी. जोपर्यंत तुम्ही मरत नाही, कारण मरण सगळ्यालाच आहे. इथं पृथ्वीवर येणाऱ्या 100% मरणारच. त्यामुळे 2 गोष्टीला कधीच विसरू नका. एक, देवाला विसरू नका, आणि दुसरं मरणाला. आता देवाला कसं विसरायचं नाही? कारण एक वेळ देव नाही आवडला तरी चालेल तुम्हाला, देव एक वेळ नाही आवडला तरी चालेल, पण देवाला आपण आवडावं, असं वागावं, हीच खरी भक्ती आहे विठ्ठल. आता हे पटवून देऊ का? देवाला आवडावं. मला सांगा, बायको आपल्याला आवडावी का बायकोला आपण आवडावं? पाटापाटा उत्तर द्या. बायको नाही आवडली तरी चालेल, तसा देव नाही आवडला तरी, पण देवाला आपण, बायकोला आपण आवडलं पाहिजे.
माझं बायकोच्या ऐकण्यात एवढं ऐकण्यात नव्हतं किती ऐकण्यात बायको शिवाय त्याला करमतच नव्हतं. तो कुठेही जाऊ दे आपण बायकोला फोन मारत. बाजारात गेल्यानंतर काय आणू, वांगे आणू का, बटाटा आणू का, कांदा आणू, अगं तुला काय आवडतं ते सांग, खायला आणतो म्हणून ते आणायचं. आणि घरी पाहिजे बायकोला ते आणत होतं. आणि बायकोला येऊन आणखीन बायकोची आरती करायचं. अगं माझे बायले तुला सगळं वाहिले, तू माझी देवी मी तुझा बोक्या. विठ्ठल एवढं करून सकट जर बायकोला आवडला नाही तर ती काय म्हणते, हे घ्या डोरलं तुझं माझं सरलं. विठ्ठल हे कशामुळं? अविचारामुळं. समंजसपणा, शहाणपणा त्या गोष्टी ज्या व्यक्तीमध्ये नाहीत त्यांनी अशी कितीही बडबड रामाची केली आणि कितीही भगवंताचे नामचिंतन केलं तरी त्याला फलतृप्त होईल असं नाही. ज्यावेळी विष्णूनं माशाचं रूप घेतलं आणि माशाचं रूप घेऊन भगवान शंकराकडून मंत्र घेतला आणि तो श्रवण केला, त्यावेळी भगवान शंकरानं जाणलं हे पार्वती मासाहेबांना ऐकलं नाही. मग हा मंत्र गेला कुठं? त्या हुंकार दिला माशा. मला सांगा माशाला कान आहेत का? म्हणा देवानं माशाचं रूप घेऊन ऐकलं, श्रवण केलं, शंकरानं जाणलं. शंकर म्हणाले विष्णूला की हा मंत्र फलतृप्त होणार नाही. तसं तुम्ही विवेकानं जर नाही वागला, सदाचाराने नाही वागला, चांगली कर्म नाही केली तर देवाचं असं दिवस रात्र भजन केलं तरी फलतृप्त होणार नाही. त्यावेळी विष्णू भगवान शंकराला म्हणाले की मला मानवाचं कल्याण करायचंय. मग भगवान शंकर म्हणाले ठीक आहे, तू मानवाचं कल्याण करणार असेल तर मानवाच्या जन्मात जाऊन तुला गुरु करावा लागेल. कोरोनाच्या काळामध्ये अनेक गुरु गेलो. कोरोनाच्या काळात अनेक चांगली माणसं गेली. आता मला सांगा, सटवीनं जन्माला आल्याला कपाळलेलं आहे, त्याचं किती आयुष्य आहे? प्राचीनाची लोक. कोरोना हा निमित्त आहे. कोरोनात व्यक्ती गेली, काय गुरु गेलो कशात? कोरोनात. मग शिष्याने फायदा घेतला. शिष्याने काय फायदा घेतला? देवाला एवढं देवाचं करत होतं ना, देवाला कशाला उचला, आम्ही आता खाणार काय टांगलेलं. विठ्ठल सोनं केलं व पण पितर, आता मला सांगा ती पितर संतुष्ट होतील का? कारण विवेकानं वागणं, सदाचारानं वागणं, चांगलं वागणं, भगवंताचं भजन करणं, चिंतन करणं, त्यावेळी ते पितर आशीर्वाद देतात. आशीर्वाद देती कल्याणी चिताती तया कुळा
भजन कीर्तन नामस्मरण आणि विवेकानं वागणं, सदाचारानं वागणं, सर्वांचं भलं व्हावं ह्या हेतून वागणं, मग पितर सुद्धा संतुष्ट होतात. पितर आशीर्वाद देतात त्या कुळामध्ये. जर परमार्थाकडे जर पुरुष वळला तर 21 कुळांचा उद्धार, आणि स्त्री जर परमार्थाकडे वळली तर 42 कुळांचा उद्धार होतो. तुकोबारायाने सुद्धा पिंडदान केलं. पिंडदान म्हणजे काय? पिंड म्हणजे शरीर, दान करणं म्हणजे ईश्वराला समर्पण करणं. आणि त्यांच्या सुद्धा पितरांचं ऋण पेटलं. कशाची बोंब मारली त्यांनी? हरिहराची बोंब मारली. आणि काय झालं? पितले पितरांचे ऋण बोंब मारली. बोंब मारली हरिहराच्या नावानं. हरिहर म्हणजे काय? शंकर विष्णूच्या नावाने मी बोंब मारली. हरिहरा गेले कर्मांतर म्हणजे कर्म करावंच लागत, पण कर्म करीत असताना बोंब मारा. कुणाच्या नावानं? हरिहर म्हणजे विष्णू आणि शंकराच्या नावानं बोंब मारा. मग चित्रगुप्त आज काय फक्त बसूनच असतो. कोणी शंकराच्या नावानं बोंब मारली, ज्याला विष्णू कैलासाकडे घेऊन चाल. विष्णूच्या नावानं कोणी बोंब मारली? स्वर्ग लोकांकडे. आणि ज्यानं कायच केलं नाही, नुसतं ह्याची त्याची लावा लावी, ह्याची त्याची भांडणं. कटा करती पितर वंशी दुराचारी पुत्र जन्मला. ज्या कुळामध्ये पुत्र दृष्ट दुराचारी, वाईट वागणारा किंवा इतरांना दोष देणारा, दुसऱ्याचं वाईट वागणारा, चिंतन वाईट करणारा असा जर मुलगा त्या कुळामध्ये जन्माला आल्यानंतर वर्ण पितर अहकट आक्रोश करतात. अरे बाबा, मला कधी बुद्धी चांगली, आम्ही पण इथं पीडा त्रास सहन करतोय. अरे देवाचं नाव घे, कोण म्हणणार? सांगायचं त्याला. अहकटा करती पितर वंशी दुराचारी पुत्र जन्मला. मग आम्ही तुम्ही परमार्थाकडे वळलं पाहिजे. कारण आयुष्य किती राहिलं? बोटावर मोजण्यासारखं. पहिलं 100 होतं, आता 60 वर. तरी माणसं सुधरायला आयुष्य कमी राहिलं. त्यामुळे आपण देवाचं आपण झालं पाहिजे, देव आपला झाला पाहिजे. देवाला काय आवडतं? तर गळ्यामध्ये तुळशीची माळ, गळ्यामध्ये तुळशीचा, विवेकानं वागणं, विवेकानं जगणं, भगवंताचं नामचिंतन करणं, सर्वांचं भलं व्हावं, इतरांचं दोष न पाहणं. निंदा जर तिथं चालत असेल किंवा टिंगल टावाळी चालत असेल, तिथनं बाजूला का? कारण ती दृष्ट दुराचारी व्यक्तींचं जर आपण ऐकलं तर आपण गाढव होईल. मी म्हणत नाही, तुकोबाराय सांगतात, कान पसरवणी ऐके गजे दृष्टवाणी. दृष्टवाणी जर तुम्ही ऐकत असाल तर अंतःकरणामध्ये तुमचे विचार चांगले निघून जातील आणि त्या विचाराचं चिंतन झाल्यानंतर तुम्हाला देव सुद्धा दूर होईल. आणि ज्या ज्या गोष्टी देव दूर होईल अशाची लोकांची संगत सुद्धा टाळावी. देव ज्याच्यापासून आपला दूर होईल. काही सारखी जर आहे असेल, भारतानं त्याग केला, बापाचा त्याग केला प्रल्हादानं. त्यामुळं ज्याच्यापासून आपला देव दूर जाईल त्याच्यापासून आपण दूर व्हा. कारण देव आज आपल्याला वर्ष श्राद्धा निमित्त आपल्याला हेच पुण्य घेऊन जायचे की आपला देव झाला पाहिजे, देवाला आवडेल असंच जगायचं. कसं? विठोबा रुक्माई
आपलंसं करणं, देवाला काय आवडतं असंच वागणं. पक्षी उंच भरारी मारतात, आपल्याला सुद्धा पंख का उंच भरारी मारतात, तर दोन पंख असतात. आपल्याला सुद्धा दोन पंख आहेत, एक आहे कर्माचं आणि दुसरं आहे प्रारब्धाचं. काय काय काम करून 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 प्रगतीच होत नाही, कारण प्रारब्ध त्यांच्या हातात नसतं. आणि ज्यावेळी कर्माला प्रारब्ध अनुकूल राहतं, प्रारब्ध तर करावंच लागेल. विहित केलेलं कर्म जर सोडून तुम्ही जर भक्ती करत असाल तर तुकोबारायांना ते सुद्धा मान्य नाही. कारण कामामध्ये काम म्हणा, राम राम, तुम्ही काय करा, राम राम म्हणा. काम करीत करीत असताना दोन्ही, मला सांगा, गोंदावलेकर महाराज सांगतात की उंबरट्यात दरवाजाच्या उंबऱ्यात जर दिवा लावला तर प्रकाश उंबऱ्याच्या बाहेरही पडतो आणि घरातही पडतो. तसं संसारात तुम्ही राहत असताना, संसारातली कर्म करत असताना पक्षाप्रमाणे. पक्षाला जसं दोन पंख आहेत त्यामुळे उंच भरारी मारतात, तसं आम्ही तुम्ही जरी प्रारब्ध बळकट व्हावं असं वाटत असेल तर देवाला आपलं असं केलं पाहिजे. कारण प्रारब्ध जर कुणाच्या अधीन असेल तर ते देवाच्या अधीन नाही. त्यामुळे देव आपला असा केला, देव माझा केला ना की प्रारब्ध बळकट झालं. आणि आपण जर कर्म करतच आहे, विहित आलेलं कर्म आपल्याला करावंच लागेल. कुणालाही काम चुकलेलं नाही. आराम करणं सुद्धा एक काम आहे, नुसतं पलंगावर बसणं सुद्धा काम आहे. कारण सगळं वाढतंय आणि मग वाढलेलं शरीर कमी करायसाठी कामच करावं लागतं. काम प्रत्येक क्षणात काम आहे, काम चुकलेलंच नाही. मग कामाला प्रारब्ध अनुकूल व्हावं असं वाटत असेल तर देवाला आपलंसं केलं पाहिजे. मग पक्षाप्रमाणे, मग हाही दृष्टांत नाथ महाराजांना कमी पडला म्हणून पुढे सांगतात नाथ महाराज. बघा, मुक्कामीवर काही ठिकाणी चांगल्या सोयी उपलब्ध होतात, काय खाणं पिणं चांगलं भेटतं, काही ठिकाणी काहीच मिळत नाही, तरी आनंदानं भगवंताचं नामचिंतन. एखादा वाटसरू जरी रस्त्यानं चालत असताना एखाद्या धर्मशाळेची सोय झाली, तिथं पाची पकवान भेटलं, बोलायला गप्पा मारणारा चांगला मित्र सुद्धा भेटला, पण दुसऱ्या दिवशी त्या मित्राविषयी किंवा गप्पा मारल्यात किंवा चांगलं खायला भेटलं म्हणून त्याची आसक्ती धरत नाही. त्यामुळे आसक्ती धरत नाही. तसं काय करायचे, संसारात राहायचे. तैसे असावे संसारी जोहरी प्राचीनाची दोरी. पण माणसाला सगळ्याच भीती आहे, मनुष्य जीवनामध्ये सगळीच भीती आहे. सगळे घाबरतात. मी घाबरत होतो म्हणा, तुम्ही घाबरत असाल. पहिलं जन्माला आल्यावर आई वडिलांनी आपल्याला जन्म दिला, पण बाहेर आल्यानंतर अनोळखी व्यक्तीपासून आपण घाबरायचो. बरं, अनोळखी व्यक्तीची ओळख झाल्यानंतर आपण त्यांना घाबरायचं बंद झालं. बरं, शाळेत गेलो, शाळेत शिक्षकांना घाबरायला, शिक्षक सुद्धा घाबरतात. कुणाला? मुख्याध्यापकला. मुख्याध्यापक सुद्धा घाबरतो. कुणाला? सुपरविजिंगवाल्याला. सुपरविजिंगवाली पण घाबरतात. आमदार खासदारला. खासदार सुद्धा घाबरतात. पंतप्रधानाला. पंतप्रधान सुद्धा घाबरतो. कुणाला? पुढच्या 5 वर्षांनी इलेक्शनात निवडून येतोय का नाही म्हणून. सगळ्याला भीती आहे, भीती आहे, भीती आहे. आणि महत्वाची ही जरी भीती नसेल तरी मृत्यूची भीती सगळ्यांनाच आहे. आणि ही भीती जावी असं वाटत असेल, मरणात सोहळा करायचा असेल तर काय करा. नाथ महाराज म्हणतात त्या अभंगाच्या शेवटच्या Thank you.
Thank you.